तर आपण लायसन काढायला जाईना आपल्यासोबत असं काही होईना, आपल्याला कधीच वाटलं नव्हतं. तर नाही का सकाळ सकाळ निघलो होतो आपण लायसन काढायला. त्याच्यामुळे आपण पुण्याहून बी फार गावाला आलो होतो, कारण अपॉइंटमेंट वगैरे सगळं घेतलं होतं. म्हणलं चला लायसन बी काढून घ्या आपलं, कारण पुण्यात हिंडावं लागतंय आता. त्याच्यानंतर तिथं आलो, तिथं बघितलं होतं आयला कुत्र बी नव्हतं. म्हणलं आयला डेट तर फिक्स केलेली आहे आपण, पण इथं आलं तर कोणीच नाही भाऊ, काय करावं आता. पण मस्त आलो होतो इथं, पण ते इथं आल्या म्हणतात आज इलेक्शन आहे, म्हणजे डेट वगैरे फिक्स केली. म्हणजे लर्निंग लायसन्स होतं आपलं, डेट वगैरे फिक्स केली होती. आपण पुण्याला होतो तेव्हाच डेट वगैरे फिक्स केली होती. त्यांनी सांगितली होती अशा 15 तारखेला या तुम्ही. 11 ते 11:30 शिपमध्ये इतकी पळपळ केली, त्यात रस्ता चुकला, किक मोडली. आता काय सांगता तुम्हाला, इतकं झालं. पण इथे येऊन ते म्हणतात इलेक्शन अचानक आलं, त्याच्यामुळं घेता नाही येणार. म्हणजे इथं अजून पण लोक होते बरेचसे 2-4, बट त्यांचं पण नाही घेतलं. ते म्हणले आता उद्या फक्त चौकशी करून जा. ना आधी काही मेसेज आलाय, ना आधी काही दुसरं आलंय. म्हणजे हेच काही आपल्याला पटलेलं नाही. गावाकडून 40 किलोमीटर इथपर्यंत आलो, यायच्या नादात आता काय काय झालं आपल्यालाच माहिती. पण इथे ते म्हणतात तुम्ही उद्या या, चौकशी करा. म्हणजे असं फिक्स उत्तरच नाही की तुम्ही उद्या येऊन टेस्ट देऊ शकता, फिक्स उत्तरच नाहीत. आता बघू आता उद्याच्यालाच काय म्हणतात काय नाही. पण म्हणजे त्यांनी सर्वप्रथम आधी मेसेज तरी करायला पाहिजे नव्हता की आज इलेक्शन आहे. म्हणजे डेट आम्हाला हे काय पोस्टपोन, ते म्हणत होते आम्ही सुट्ट्यांचे दिवस धरितो, हे इलेक्शन मध्येच आलं. आता इलेक्शन मध्येच येण्यासारखी गोष्ट नाही. म्हणण्यानुसार कळालं की इलेक्शनमुळे सुट्टी, पण आपल्याला तर काही तसं सांगितलं नव्हतं. जाऊ दे, आपण सर्जेपुरात आलो कारण आपल्याला एक लाईट बीट घ्यायचं होतं. म्हणलं चला बाबा आधी तिथं जाऊ, आणि लाईट बीट काय असेल ना ते आपल्याला झगामागा मला बघा घेऊन येऊ डायरेक्ट. नंतर गेलो तिथं, लाईट बीट बघितले त्यांच्याकडून 2-4. यायला ते म्हणले ही पोलीस लाईट घेऊन जा, तुम्ही एकच नंबर येते. असे लाख करीत राहते ना. जाऊ दे म्हणलं काय विषय नाही. तिथून आलो, डायरेक्ट खिशात मोबाईल टाकला, डायरेक्ट 120च्या स्पीडने ट्रॅफिक मधून गाडी खाडीत निघलो. तेवढ्यात आठवलं बाबा पोटाला भूक बी लागायची, त्याच्यामुळे इथं आलो डायरेक्ट. म्हणलं चला जरा खाऊन पिऊन बी जावा. त्याच्यामुळे ओम साई व्हेज अँड नॉन व्हेज मध्ये आलो. पाणी बॉटल 10 रुपये. डायरेक्ट म्हणलं ते बिर्याणीच खाऊन जाऊ. आता आलोय तर मग काय मस्तपैकी बिर्याणी वगैरे ऑर्डर केली होती, रसावाटी बी आली होती आपली, त्याच्यात तर काय वादच नव्हता. चला म्हणलं आता खाऊन वगैरे झालंय, आता तोंडाला लावा मास्क आणि इथून मारा कलटे. आता काम तर आज काय झालेलं नाही, उद्या परत हेलपाटा घालायचा.